मधुर ऑप्टिशियन्स, फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. जांता राजा मैदानामागील नागरिक त्रस्त. ड्रेनेज लाईनमधून पिण्याची पाईपलाईन गेल्याने दूषित पाणी नळांना येत असल्यामुळे अनेक नागरिकांना मळमळ, उलट्या होत आहेत. यातील 20 ते 25 नागरिकांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले होते, तरीसुद्धा त्यांना फरक पडलेला नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जांता राजा मैदान, दत्त मंदिर, शनी मंदिर या परिसरात दूषित पाणी येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याचा काहीच उपयोग झालेला नाही. नागरिकांनी तात्काळ नगरसेवक समाधान देवरे, नगरसेवक इंदुबाई नागरे यांना या गंभीर प्रश्नाची माहिती दिली, तर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी यापूर्वी या पाण्याबाबत निवेदन दिले होते. पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे या सुस्त पडलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. काल सकाळी 10 वाजता नगरसेवक समाधान देवरे यांनी पाहणी केली, तर सायंकाळी नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी या ठिकाणची पाहणी केली आणि या प्रश्नाची पाहणी करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. पुढील 3 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी दिला आहे. आज सकाळी जो काही दत्त मंदिर परिसरात आपल्या बुद्ध विहारापर्यंत जे काही पाण्याची लाईन आहे, ती पाण्याची लाईन गेल्या 15 दिवसापासून अशुद्ध पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळत होतं, बंद होतं. तेव्हा एअर सर्क्युलेशनने त्या ड्रेनेजचं पाणी त्या लाईनमध्ये जात होतं. अशा पद्धतीने तिथल्या नागरिकांची गेल्या 15 दिवसापासून सारखी मागणी होती की भाऊ हे अशुद्ध पाणी आहे. तरी मी सर्व अधिकाऱ्यांशी जबाबदारीने त्यांना फोन करून सांगितलं या 2 दिवसामध्ये जर का आमच्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळालं नाही, मला सांगितलं की या 2 ते 4 दिवसामध्ये ते नक्कीच आपल्या सर्व नागरिकांना जे काही अशुद्ध पाणी मिळतं आहे त्याची शहानिशा करून ते शुद्ध पाणी देण्यासाठी ते तयार आहेत. फक्त मी नागरिकांना एवढंच सांगतो की ज्या काही पर्सनल जी काही बिल्डिंग आहे त्यांचं जे काही ड्रेनेजचा प्रॉब्लेम त्यांनी आम्हाला दाखवून दिला, त्यांनासुद्धा मी नागरिकांना विनंती केली तुम्ही तुमचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या. असं रस्त्यावर ते पाणी वाहत होतं सकाळी, म्हणून ते सुद्धा त्यांनी सांगितलं मला की आम्ही आमचा ड्रेनेज साफ करून नगरपालिकेच्या ड्रेनेजमध्ये ते सोडणार आहेत. शिवसागर व्यवसाय तिथे इतका पाण्याचा अडचणी आहे, तर त्या पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजची लाईन मिक्स झाले ते पाणी. आणि आत्ताच एकूण 5 ते 6 पेशंट दवाखान्यात ॲडमिट आहे. काय आत्ताच आले सुटून, त्यांनी इतकं अत्यंत रडून समस्या मिटवल्या. पण आम्हाला ह्या पावसाळी पाण्याचं आणि ड्रेनेजच्या पाण्याचं, पियाच्या पाण्याच्या 3 लाईनी आमच्या झाल्या पाहिजे असं त्यानं मला कळकळीनं लगेच बोलावलं. मी तिथं भानगडी होऊन राहिल्या त्यांच्या, तर पाण्याचा टँकर पाठविते पण तुम्ही भानगडी करू नका. नाही म्हणा मावशी, आमचं एक उलट्या जुलाब हे चांगलं नाही ना बरं का. महिला आहे, माणसं आहे, पोरं आहे, एवढ्या यायला तो अडचणीचा येईल. तर आत्ता लगेच ह्या नगरपालिकेत मी कंप्लेंट देणार आहे. महासभेमध्ये 6 तारखेला पहिली महासभा आहे. या महासभेमध्ये मला लगेचची नवीन पाईपलाईन पाहिजे, त्याचा पाठपुरावा मी लगेच करते. नमस्कार. नाशिक महानगरपालिकेला निवेदन देऊन आज 30 दिवस झाले, परंतु या 30 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेने ठोस उपाययोजना केली नाही. स्वच्छता निरीक्षक यांना आज मी स्वतः कॉल केला की त्यांनीसुद्धा कॉल उचलले नाहीत. महानगरपालिकेचे अधिकारी येतात आणि तात्पुरत्या स्वरूपात हा कॉक चालू कर, तो कॉक चालू कर, हा चेंबर त्याची साफसफाई कर, परंतु ठोस उपाययोजना झालेली नाही. आमच्या कॉलनीमध्ये बघितलं गेलं तर 35 ते 40 पेशंट असतील की त्या 35 ते 40 पेशंट जे काही ॲडमिट झाले, या ठिकाणी 10वी-12वीच्या मुलांचे सुद्धा पेपर चालू आहेत. त्या 10वी-12वीच्या मुलांना पेपर द्यायला जाताना उलट्या जुलाबसारखे साथीचे जसे आजार असतील त्याप्रमाणे या लोकांना लागण झाली. आमच्या इथे त्या महाजनताई त्यांना ॲडमिट करावं लागलं. म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास झाला. नागरिकांच्या आरोग्याकडे हे दुर्लक्ष करतायत, परंतु जर एखाद्या व्यक्तीला कावीळ झाली किंवा डायरिया झाला किंवा एखादा गंभीर स्वरूपातला आजार झाला, त्याच्या किडनीवरती काही परिणाम झाला, याला जबाबदार कोण? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो
की लवकरात लवकर आपण त्या महानगरपालिकेत न बसता लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. शिवसेनेच्या वतीने आंदोलनाची आमची तयारीसुद्धा झालेली आहे. जर येत्या 2 दिवसामध्ये जर त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही किंवा या नागरिकांना म्हणजे जे मलमूत्रयुक्त जे पाणी आहे ते सुद्धा नळाला येऊ राहिलं, अतिशय उग्र स्वरूपाचा वास आहे. लोक ते पाणी वापरायचं किती विकत घेऊ शकतात, पिण्याचं ठीक आहे पिण्याचं आणू शकतात, पण वापरायला दिवसभर गृहिणींना खूप सारं पाणी लागतं. त्या पाण्याचा उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी ठोस असे पावलं उचलायचीत आणि तो ज्या ठिकाणी लिकेज असेल त्या लिकेज थांबवायचं आहे. सकाळी यायचं आणि 5 मिनिटात निघून जायचं. हे महानगरपालिकेच्या लोकांना मी नम्र विनंती करतो की आपण लवकरात लवकर काम करावं, अन्यथा शिवसेना वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल. गेल्या 20 ते 25 दिवसापासून आमच्या पूर्ण 12 रू हाऊसला मागच्या बिल्डिंगला जवळपासच्या आजूबाजूच्या घरांना पूर्ण गटारीसारखं खराब पाणी येते, एकदम दूषित पाणी, एकदम गटारीचा वास येतो त्याच्यामधून. तर आमच्या घरात लहान लहान बाळे ही पण आजारी पडली, हिचे पप्पा आजारी पडले. आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये बऱ्याच लोकांना 20 सलाईन लागल्या. इतकं खराब पाणी. आम्ही आवेदन पण दिलं जाऊन, पण अजूनही काही निर्णय लागला नाही त्याचा. किती दिवसापासून पाणी खराब येत आहे? जवळजवळ 20-25 दिवस झाले आता, जवळजवळ महिना होत आला. तुम्ही महापालिकेत काही निवेदन दिलं का? हो, निवेदन दिलं होतं की आम्हाला पाणी खराब येतंय, असं की पाईपलाईन बदलून पाहिजे असंही आम्ही आवेदन केलं बाहेर. कोणी आलं का मग बघायला? बोला. महानगरपालिकेचे ना माणसं येतात आमच्याकडे, पण ते थोडा वेळ पाईप उघडतात, पाणी सोडून देतात, थोडा वास निघून जात, परत दुसऱ्या दिवशी जसं तसं पाणी आम्हाला परत येतं. पण मग ते तात्पुरता पर्याय राहतं, असं पूर्ण रोजचं पाणी चांगलं येत नाही आम्हाला. आजारी होती आणि आहेच अजूनही. पोटाचे खूप प्रॉब्लेम झाले आणि रात्री इंजेक्शन सलाईन घेऊन दिवसा माणसं कामाला जात आहे. महानगरपालिकेचे माणसं येतात, तेवढ्यापुरतं पाईप वगैरे ओपन करतात, पाणी सोडतात, नंतर बंद करतात. पण मग असं किती दिवस चालेल? हा निर्णय लवकरात लवकर लागायला पाहिजे आणि लवकरात लवकर पाईपलाईन पण चेंज व्हायला पाहिजे, कारण की पूर्ण जेव्हा नळ येतात पूर्ण गटारीसारखंच पाणी येतं. आम्ही ते पाणी टेस्टिंगला पण दिलं, पण तेवढ्यापुरतंच त्यांनी ते हे केलं त्या आणि ठोस अजून काही केलंच नाही. पण लवकरात लवकर त्यांनी ह्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच पाहिजे. अजून पण पाणी खराब येतंय का? अजूनही येतंय खराब. सकाळच्या नळ सुटले तेव्हा जवळजवळ 20-1 मिनिटं पाणी खराबच राहतं, पूर्ण दूषित पाणी. जसं ड्रेनेजचं पाणी येतं ना, सेम त्याच प्रकारे, आणि वासही खूप सुटतो. आमच्या प्रभागात फार दूषित पाणी यायला लागल्यामुळे मला जुलाब, उलट्या, त्याच्यामुळे मला आढळून घ्यायची पाळी आली आणि मला नाईलाज तो पोटाचं ऑपरेशन करायची पाळी आली. एवढं घाण पाणी येते का प्यायला काय ते हातात धरायला सुद्धा पाण्याच्या जवळ उभं राहायला सुद्धा एवढी तकलीफ होती की एवढा घाण वास होतो काय. नाल्याच्या गटारीच्या पाण्यापेक्षा बी घाण वास त्याचा येऊ राहिला काय. तर इथे कोणी काय लक्ष द्यायला त्याने नगरपालिकेचे येता पथकं पाहून जाता, कोणीच त्याचे दखल घ्यायला तयार नाही आहे काय. तर याचे काही दुष्परिणाम जास्तच भोगावं लागले तर ते सगळं नगरपालिका याची जबाबदारी घेईल का? हे जनतेच्या या शरीराशी खेळ करून राहिली. यांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नये, याच्यावरती जास्तीत लवकरात लवकर कारवाई करावी हीच नम्र विनंती आहे नाशिक महानगरपालिकेला. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.